पुणे जिल्ह्यात हुंडाबळीच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सर्वदूर झाली होती आणि हे प्रकरण अगदी ताजं असतानाच आता पुन्हा एकदा हुंडाबळीचं आणखी एक नवं प्रकरण समोर आलंय। पुण्यातल्या उरळी कांचन जवळच्या सोरतापवाडी इथे सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दीप्ती रोहन चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। तिनं गळफास घेऊन जीवन संपवलंय। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पती, सासू सासरे, दीर अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। रोहन चौधरी पती, सुनीता चौधरी सासू, कारभारी चौधरी सासरे आणि रोहित चौधरी दीर अशी आरोपींची नावं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती आणि रोहन यांचं लग्न 2019 साली झालं होतं। लग्नामध्ये तब्बल 50 तोळे सोनं देण्यात आलं होतं। मात्र लग्नानंतर दीप्तीवर सतत वेगवेगळ्या कारणांवरून आरोप करण्यात येत होते। तिच्या चारित्र्यावर संशय घेत दिसण्यावरूनही टीका केली जात होती। तसंच घरातील काम येत नाही असे आरोप करत तिचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलंय। मुलीचा संसार सुरळीत व्हावा यासाठी तिच्या माहेरकडून एकदा 10 लाख रुपये रोख तसंच वाहन खरेदीसाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते। तरी सुद्धा छळ थांबला नाही असा आरोप नातेवाईकांनी केलाय। दीप्तीचं लग्न 2019 मध्ये झालं। लग्नानंतर काही दिवसातच माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरकडच्या मंडळींकडनं सुरू झाली। वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरूच होता। आरोपींनी दीप्तीला बळजबरीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं होतं असंही दीप्तीच्या आईने फिर्यादीत म्हटलंय। लग्नाच्या वेळी 50 तोळे सोन्याचे दागिने रोकड दिली होती। हुंडा दिल्यानंतरही तिला त्रास देण्यात येत होता। मानसिक दबाव आणि शारीरिक छळ असह्य झाल्यानं अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून दीप्तीने टोकाचा निर्णय घेतल्याचं आता समोर आलंय। विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये सोरतापाडीच्या सरपंच झाल्या आहेत। सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक असल्याची माहिती आहे आणि या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करतायत। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या संपूर्ण प्रकरणात दाखल करण्यात आलाय आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे।